तर नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. मी सर्पमित्र प्रथमेश कोळी. मित्रांनो, आज एक तुमच्या मनातला खूप मोठा गैरसमज मी दूर करणार आहे. तो गैरसमज असा की आपल्याकडे म्हणजेच रायगड जिल्ह्यात किंवा प्रत्येक गावागावात ज्या सापाला आपल्या इकडे पुरसा साप समजतात, तो नक्की पुरसा साप आहे का, किंवा तो साप नक्की कोणता आहे. तर तेच जाणून घेणार आहोत आपण या व्हिडिओमधून की खरं तर पुरसा साप आपल्याकडे आहे का, किंवा कोणत्या भागात तो जास्त साप भेटला जातो. तर मित्रांनो, दोन साप आहेत माझ्याकडे आता. एक सॉस्क्विड वायपर म्हणजेच पुरसा साप, आणि एक डुरक्या घोणस म्हणजे सँड बोआ, जो की एक बिनविषारी साप आहे. आणि जो सॉस्क्विड वायपर म्हणजे जो पुरसा आहे तो विषारी साप आहे. सॉस्क्विडमध्ये तुम्हाला हिमोडॉक्सिन विष सापडला जातो, ज्याच्या बाईटमुळं आपला जो रक्त आहे तो पूर्ण गोठला जातो. त्याच्यामुळं आपल्या किडनीला इफेक्ट होतो, नंतर मग हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस आपल्याला जास्त असतात मित्रांनो. आणि जो डुरक्या घोणस आहे, ज्याच्यामुळे आज एवढी अंधश्रद्धा आपल्याकडे आहे किंवा खूप गैरसमज आहे त्या सापाबद्दल, तो म्हणजे डुरक्या घोणस. कदाचित लोकांना, आपल्याकडच्या लोकांना त्याचं नावसुद्धा माहीत नसेल की नक्की हा साप कोणता, म्हणून त्याला पुरसा साप अशी एक ओळख म्हणून ठेवलेली आहे आपल्याकडच्या शेतकऱ्यांनी. खरं तर हा साप शेतामध्ये जास्त भेटतो, कारण जी आपल्याकडे जी भुसभुशीत माती असते, नरम माती असते, त्या मातीमध्ये हा साप सापडला जातो. कोणता? तर डुरक्या घोणस. आणि जो पुरसा आहे, जो सॉस्क्विड वायपर, तो तुम्हाला दगडबाग किंवा जांबा दगड आपले जे घरासाठी आपण यूज करतो, किंवा लाल कलरची जी माती असते आपली, लाल माती वगैरे, तर तो साप जास्त त्या भागात भेटला जातो. तर मित्रांनो, तुम्हाला मी दोन्ही साप आता दाखवतो आहे, आणि व्यवस्थित त्या सापांचे निरीक्षण करा आणि लक्षात ठेवा, जेणेकरून एखादा पुरसा असा म्हणजे जो डुरक्या घोणस आहे त्या बिचाराचा जीव जाणार नाही. कारण आपल्याकडचे लोक असे आहेत की त्या सापाला पुरसा साप समजून मारतात. खरं तर ते चुकीचं आहे. तर मी तुम्हाला दाखवतो आता नक्की साप ते कोणते. मित्रांनो, हा आहे तो डुरक्या घोणस. खूप शांत अशा स्वभावाचा साप आहे मित्रांनो. बघू शकता त्याच्या बॉडीवरचे पट्टे कशा प्रकारे आहेत. सेम तुम्हाला जसं वाटेल की हा एक अजगराचा पिल्लू आहे. बघू शकता त्याचा हेड, याची शेपटी पूर्ण खरबरीत असते मित्रांनो, पूर्ण खरबरीत आहे. बॉडीवरती मोठमोठे डप्पे आहेत. ह्याची साईज मित्रांनो जास्तीत जास्त 3 फुटापर्यंत होते, आणि हा जाडीला सुद्धा खूप असतो. जसं जसं मोठा होईल तसं जाडा होत जातो. तर हा साप पूर्णतः बिनविषारी साप आहे. याच्यात कोणताच विष नाही. याच्यामध्ये खूप प्रकार आहेत, जसं की मांडूळ आहे, त्याच्यानंतर खापर खावले आहे, आणि त्याच्यानंतर हा सँडबोआ. हा खूप छोटा आहे आता, तर याला आपण कोणताच त्रास न देता मित्रांनो आपण पर्यावरणामध्ये सोडणार आहोत. तर मित्रांनो, पुन्हा एकदा लक्षात घ्या की हा साप नक्की कोणता आहे. हा आहे डुरक्या घोणस. हा पुरसा साप नाही आहे. हा आहे डुरक्या घोणस. पुरसा साप, ह्या सापाला फक्त नाव दिलेलं आहे पुरसा म्हणून, कारण आपल्याकडच्या लोकांना पुरसा साप जास्त बघायला भेटत नाही खालच्या भागात. सो त्याच्यामुळे याला नाव पुरसा दिलेलं आहे. खूप सुंदर असा साप आहे मित्रांनो. तर मित्रांनो, हा आहे पुरसा साप. बघू शकता ह्याची लांबी जास्तीत जास्त 2 ते 2.5 फूट होते. त्याच्या बॉडीवरचे जे तुम्ही पट्टे बघताय, रसल वायपरचे येतात, ते थोडे रुद्राक्षाच्या माळेसारखे येतात, आणि ह्याचे ज्या बॉडीवरचे जे पट्टे आहेत, जे बघू शकता तुम्ही, पूर्ण गोल गोल आहेत. विषारी जातीचा साप आहे मित्रांनो. याला ओळखण्यात कोणतीच चूक करू नका, कारण घोणस म्हणजे रसल वायपर आणि सॉस्क्विड वायपर म्हणजे हा पुरसा साप, यांचा विष सेम आहे, आणि हे खूप घातक साप आहेत मित्रांनो. यांचा अटॅक मित्रांनो, यांचा अटॅक एवढा स्पीडला आहे की तुम्ही सुद्धा विचार करू शकत नाही. मित्रांनो, याचे डोळे बघा, पूर्ण गोल आणि मध्ये उभी लाईन आहे. ह्या सापाला आपण हात नाही लावू शकत, कारण ह्याची बाईट खूप बेकार आहे, आणि आपण हँडलसुद्धा आणलेलं नाही, सो त्याच्यामुळे आपण त्याला हातात नाही घेऊ शकत. तर टिकवर येतोय का याचा मी प्रयत्न करतो, पण कोणतीच याच्याशी मस्ती न करता आपण त्याला पर्यावरणामध्ये रिलीज करणार आहोत. बघू शकता मित्रांनो, सॉस्क्विड वायपर हा आता खूप छोटा आहे. त्याची साईज
आत्तापर्यंत 1 फूटच असेल जास्तीत जास्त. मित्रांनो, एक विषारी तर एक बिनविषारी साप आहे आणि दोन्ही साप तुमच्या समोरच आहेत. तर कृपया आता या सापाला तुम्ही फुरसा साप समजून बिलकुल मारू नका. या सापापासून तुम्हाला कोणतीच इजा नाही आहे किंवा कोणताच त्रास नाही आहे. पण हा साप आहे, हा विषारी साप आहे. हा जेव्हा पण तुम्हाला दिसेल तेव्हा तुम्ही स्नेक रेस्क्युअरला बोलवा. तुमच्या जवळचा जो कोणी रेस्क्युअर असेल साप पकडणारा त्याला तुम्ही बोलवा. तो एकदम त्याला व्यवस्थित रेस्क्यू करेल आणि रिलीज करेल. मित्रांनो, बघू शकता त्याच्या हेडमध्ये सुद्धा खूप फरक आहे. याचा तुम्ही हेड बघू शकता व फुरशा सापाचा, किंवा तुम्ही डुरक्या घोण्याचा सुद्धा हेड बघू शकता. मित्रांनो, ह्या गोष्टी तुम्हाला एवढ्या सहजासहजी बघायला भेटणार नाही. ते आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याच्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओजला जास्तीत जास्त शेअर करा. लोकांपर्यंत माहिती पोहोचली जाईल की आपल्या भारतामध्ये नक्की कोणत्या कोणत्या जातीचे साप आहेत.